एक कुंभ राशीच्या मनामध्ये पहिल्यांदाच भीती वाटली असेल की वक्री शनी झालेला आहे म्हटल्यानंतर पुन्हा आपल्याला त्रास सुरू होईल. मित्रांनो, लक्षात घ्या, बऱ्यापैकी तुम्ही संघर्ष केलेला आहेच आणि जो काही संघर्ष होता त्यातून तुम्ही बाहेर पडतही आलेला आहात. हत्ती गेला आणि शेपूट राहिला अशी परिस्थिती सध्या कुंभ राशीची आहे. तरी सुद्धा मनात कुठेतरी प्रश्न उभा राहतो बरं का, की मी नेमकं कुठं चाललेलो आहे आणि मला अजून आयुष्यात पुढं काय करायचं आहे. लक्षात घ्या, वक्री शनी काय करतो, नेहमी स्वतःचं एक आत्मचिंतन घडवून आणतो आणि त्यातून तुम्हाला ज्या ज्या चुका तुमच्या भूतकाळात झाल्या होत्या त्यातून काय शिकवण घेतली पाहिजे आणि पुढील आयुष्याचा पाया कसा बांधला पाहिजे, करिअरचा पाया कसा बांधला पाहिजे, कुटुंबामध्ये काय निर्णय घेतले पाहिजेत, याचं एक तो विचार मंथन घडवून आणतो आणि त्या विचार मंथनातून तुम्हाला पुढे जगण्याची, प्लॅनिंग करण्याची दिशा मिळत राहत असते. प्रत्येक कुंभ राशीच्या व्यक्तीचा स्वभाव जो आहे ना, तो सारखा असेल असं नाहीये. थोडा आपण दुसरीकडे वळूया आता. जन्मकुंडलीत इतर ग्रहांची स्थिती वेगळी असते, दशा वेगळ्या असतात. विंशोत्तरी दशा आपण पाहतो पत्रिकेमध्ये, त्या खूप चांगल्या रिझल्ट देणाऱ्या असतात. त्या प्रत्येकाच्या करिअरमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतात. काहींना ते नातेसंबंधांमध्ये वेगवेगळी फळं देत असतात. त्यामुळे कसं आहे, कुंभ राशीच्या बाबतीमध्ये एक थीम कशी असेल वक्री शनीची, ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगेल आणि त्याचा परिणाम वेगवेगळ्या आयुष्याच्या पैलूंवरती कसा होईल ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. शनी तुमचा निर्णय जो आहे तो अजून मॅच्युअर बनवेल. त्यानंतर तो मोठी संधी देणार आहे आणि काही महिन्यात तुमच्यासमोर असे काही निर्णय येऊ शकतात की जे तुमच्या पुढील अनेक वर्षाचं भविष्य ठरवणारच आहे. म्हणून कसं आहे, घाई करायची नाहीये. भावनेपेक्षा सत्सद विवेक बुद्धीला महत्व द्यायचं आहे आणि त्याला तुम्ही कसं आहे, परिस्थितीला जबाबदार ठरवायचं नाहीये. नेहमी आपण ज्या बुद्धीने निर्णय घेतो ना, ती बुद्धी फार महत्वाची असते. वक्री शनी तुमच्यासाठी काही संकट तर आणणार नाहीच आणि ज्याच्यावरून तुम्ही आधीच घाबरलेले वाटत असतात, तो तुम्हाला दिशा ओळखायला लावेल, जे मी सुरुवातीला म्हणालो. आणि योग्य वेळी योग्य निर्णय कसा घ्यायचा याचं ट्रेनिंग तुम्हाला वक्री शनीने मागचे 5.5 वर्ष तर नक्कीच दिलेला आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ कसा असेल? लक्षात घ्या, वक्री शनीचा जो दाह असतो ना, तो सर्व प्राणी मात्रांवरती काम करतो आणि तुम्ही गेल्या काही महिन्यांपासून असं विचार करत असेल की मी खूप मेहनत केली आहे पण मला अजूनही म्हणावं तसं फळ मिळत नाहीये, तर लक्षात घ्या, हा काळ जो आहे ना, तो परिस्थिती बदलून आणू शकतो. पण तो बदल अचानक होत नाहीये. शनी तुमच्या हातात यश देण्यापूर्वी तुम्ही त्या यशासाठी कितपत पात्र आहात याची तो खात्री करून घेणार आहे. म्हणूनच कसं, काही जणांना अचानक मोठी जबाबदारी मिळते, काहींना नवीन प्रमोशन्स किंवा पद मिळतात, नवीन प्रोजेक्ट्स मिळतात आणि स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते. पहिल्या कसं असतं, ही जबाबदारी ओझ्यासारखी वाटू शकते, पण काही महिन्यानंतर हीच संधी तुमच्या करिअरमधील सर्वात मोठा टप्पा ठरू शकते. आणि नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी लक्षात घ्या, वरिष्ठ तुमच्या कामाकडे बारकाईने लक्ष देतील. तुमच्या कल्पना, तुमचा अनुभव आणि तुमची निर्णय क्षमता जी आहे यांची दखल जी आहे ती वरिष्ठांकडून घेतली जाणार आहे. त्याच्यासाठी कसं आहे, आशादायक संकेत वक्री शनी तुम्हाला येणाऱ्या 3 महिन्यात देईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, कसं होतं, काही वेळा तुमची परीक्षा तुमच्या कामातून होत नाही तर तुमच्या स्वभावातून पण घेतली जाते. आणि ऑफिसच्या ठिकाणी, नोकरीच्या ठिकाणी पॉलिटिक्स हे असतंच. इतरांच्या बोलण्यामुळे तुम्हाला प्रतिक्रिया देण्याचा मोह होणार नाही, ही काळजी घ्या तुम्ही. सध्या कोणतीही प्रतिक्रिया तुम्ही देऊ नका, ती चुकीच्या मार्गाने घेतली जाऊ शकते. त्यामुळे कसं आहे, हा काळ नियोजनासाठी चांगला आहे नोकरीतल्या, पण प्रतिक्रिया देऊन तुमचं नियोजन, तुमचं ध्येय जे आहे ते कुठेतरी अडथळे आणणारा आणू शकतो ह्या इतर लोकांच्या पॉलिटिक्समुळे. त्यामुळे तिथं तुम्ही काळजी घेतली पाहिजे. शांत राहणारी व्यक्ती शेवटी जिंकत असते आणि व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी जर विचार करायचा झाला तर हा काळ प्लॅनिंगसाठीच चांगला आहे. किंवा तुमचे काही नवीन क्लायंट्स असतात, नवीन करार असतात किंवा नवीन कल्पना असतात किंवा तुम्हाला त्यांच्यामधून काहीतरी वेगवेगळे अजून प्रोजेक्ट्स मिळू शकतात. ह्या फायद्यासाठी हा काळ चांगला असेल. आणि काय होतं, इतरांपेक्षा तुम्ही अधिक वेगानेही पुढे जाणार आहात. फक्त पार्टनरशिप करताना काय होतं किंवा मोठ्या आर्थिक गुंतवणूक करताना प्रत्येक काळ जरा काळजीपूर्वक तपासा, विश्वास ठेवा, पण पडताळणी केल्याशिवाय कोणत्याही तुम्ही निर्णयापर्यंत जाऊ नये. स्वतःला एक प्रश्न विचारा की तुम्ही अजूनही फक्त सवयीमुळे एखाद्या नोकरीत किंवा व्यवसायात टिकून आहात का, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. तिथे तुमची प्रगतीची संधी आहे का हे पण विचारा. वक्री शनी अनेकदा आपल्याला जिथे वाढ थांबली आहे ना, तिथून बाहेर पडण्याचा विचार करायला भाग पाडतो. पण भावनेच्या भरात नोकरी सोडणं, भागीदारी तोडणं किंवा मोठा व्यावसायिक निर्णय घेणं टाळलं पाहिजे.
आधी संपूर्ण चित्र पहा, मगच पुढे जा. या काळात कसं होतं, विशेष लक्ष काय दिलं पाहिजे? नवीन जबाबदाऱ्यांना अजिबात घाबरायचं नाहीये. वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी संयमाने संवाद साधा. प्रत्येक कागदपत्र नीट वाचा. नवीन कौशल्य शिकण्याची संधी सोडू नका आणि दीर्घकालीन नियोजनाला तुम्ही प्राधान्य द्या. मित्रांनो, कसं होतं, कुंभ राशीच्या व्यक्तींना शनी फक्त नोकरी देत नाही, तो नेतृत्व करण्याची क्षमता देतो. म्हणून काय आहे, या काळात मिळणाऱ्या प्रत्येक संधीकडे फक्त काम म्हणून पाहू नका. कदाचित तीच संधी तुमच्या पुढच्या आयुष्याची दिशा बदलणारी ठरणार आहे. वक्री शनी वेग कमी करू शकतो, पण योग्य मार्गावर चालणाऱ्या व्यक्तीला तो कधीच मागे ठेवत नाही. कुंभ राशीच्या व्यक्तींनी लक्षात घ्या, कुटुंबाचा जर विचार केला ना तुम्ही, एक प्रश्न स्वतःला विचारा की अलीकडे तुम्ही लोकांमध्ये असूनही एकटेपणा थोडा आहेच तुमच्या मनामध्ये. सगळे आसपास असतात, पण मनातल्या गोष्टी कोणाला सांगाव्याच्या तुम्हाला वाटत नाहीत. आणि काय होतं, तुम्हाला समजून घेणारे कोणच नाहीये, हे पण खरंच आहे बरं का. आणि असं तुम्हाला सध्या होतं, याचं कारण असं आहे की वक्री शनी तुम्हाला थोडंसं अलिप्त असण्याची भावना देतो. याचबरोबर तुमच्या राशीतून जाणारा जो राहू आहे ना, हा तुमच्या मनामध्ये अनेक वेळा काल्पनिक गोष्टींचं काहूर माजवतो, एक भ्रम तयार करतो आणि त्याचा मानसिक त्रास तुम्हाला बऱ्याच वेळा होत आहे. कसं असतं, विवाहित व्यक्तींसाठी पण ह्याच गोष्टींचा विचार केला पाहिजे. पती पत्नींमध्ये समजूतदारपणा वाढेल बरं का. एकत्र बसून भविष्यासाठी मोठे निर्णय घेण्याची पण वेळ येईल. म्हणजे कसं असतं, मुलांचं शिक्षण असतं, नवीन गुंतवणूक असते किंवा कुठेतरी तुम्हाला स्थलांतर करायचं असतं, अशा विषयांवर चर्चा होऊ शकते. पण कसं आहे, कामाचा ताण किंवा मानसिक थकवा ह्यामुळे दोघांमध्ये संवाद कमी होणार नाही याची काळजी घ्या. लक्षात ठेवा, कसं आहे, नातं मोठ्या भेटवस्तूंनी तयार होत नाही हो, छोट्या संवादांमुळे ते टिकून राहत असतं. प्रेम संबंधांमध्ये असलेल्या व्यक्तींसाठी सुद्धा हा काळ अजून मॅच्युरिटीकडेच नेणारा आहे. जर नातं विश्वासात उभं असेल ना, तर ते आणखी मजबूत होईल. पण त्या नात्यांमध्ये जर शंका तयार होत असेल, लपवा छपवी असेल किंवा सततचा इगो असेल ना, तर सत्य मात्र 101% समोर येईल आणि तिथं तुमचं ते नातं जे आहे, जे खोट्या अपेक्षांवरती टिकलेलं होतं, ते मात्र दूर जाईल आणि हे तुमच्यासाठी चांगलंच आहे ना. भावंडांच्या बाबतीत गैरसमज मात्र दूर होईल आणि तो दूर करण्यासाठी तुम्ही स्वतःहून पुढाकार घेतलेलं खूप चांगला आहे. या काळात कसं आहे, तोच काळ तुम्हाला जो आनंद देणार आहे आणि एक कुटुंबाचं जे काही एक सांत्वन असतं ना, ते तुम्ही ह्या काळातच करू शकता, ज्यातून तुमच्या कुटुंबातले वादविवाद, गैरसमज मिटू शकतात. मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणालो या व्हिडिओची की हा वक्री शनी आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करून देणार आहे आणि त्यातून तुम्हाला खूप चांगले कल्याणकारी मार्ग देणारा हा शनी आहे. एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा बरं का, प्रत्येक कुंभ राशीच्या व्यक्तीला हेच अनुभव येतील असं नसतं. काहींना नात्यांमध्ये आनंद खूप मिळतो, पण काही जणांना नातं जपावं लागतं आणि कोणत्या अपेक्षा सोडायच्या याचा महत्वाचा धडा तुम्ही घेतला पाहिजे. ह्या काळात आर्थिक स्थितीच्या बाबतीत जर विचार केला की नाही, तर तुम्हाला स्पष्ट सुरुवातीला सांगतो, कुंभ राशीमध्ये राहू आहे. कोणत्याही मित्राच्या सांगण्यावरून तुम्ही कोणताही आर्थिक निर्णय घेऊच नका. शिस्तबद्ध आणि विचारपूर्वक निर्णय करणं सध्या तर फार गरजेचं आहे. कोणत्याही प्रलोभनातून स्वतःचं नुकसान करून घेऊ नका, कारण की तुम्ही भरपूर स्वतःचं नुकसान ह्याआधी करून घेतलेलं आहे आणि पुढेही होऊ शकतं. कारण की शनी महाराज वक्री झाले तर ते तुम्हाला सत्य दाखवतील, पण तुमच्याच राशीत असणारे राहू महाराज जे आहेत ना, ते कायम भ्रम तयार करण्याचा प्रयत्न करतील, कुठेतरी एखाद्या प्रलोभनामध्ये तुम्हाला ट्रॅप करतील आणि मग तुमचं वाढलेलं उत्पन्न सुद्धा घटू शकतं आणि कुठेतरी पैसा अडकून पडेल. मग हे सर्वांनाच लागू आहे, सर्व कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी. म्हणून कसं असतं, एखाद्या योग्य व्यक्तीचा सल्ला घेणे, जे अनुभवी असते, घरातल्या वरिष्ठ व्यक्ती असतात, त्यांनी 4-5 उन्हाळे तुमच्यापेक्षा जास्त बदललेले असतात, पाहिलेले असतात, तर त्यांच्याकडून तुम्ही सल्ला घेणं गरजेचं असतं, कारण त्यांना वास्तविक परिस्थिती चांगली ओळखता येते तुमच्यापेक्षा जास्त. स्वतःला एक प्रश्न विचारा, तुम्ही पैसे कमवत आहात की पैसा तुमच्यासाठी काम करेल अशी व्यवस्था तयार करत आहात का तुम्ही? फक्त कमाई वाढवणं हा प्रश्न नाही हो, तर आर्थिक स्थैर्य निर्माण करणं गरजेचं असतं. म्हणून कसं आहे, अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन बचत करा. कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यापूर्वी ते 2 वेळा वाचा. खर्चाचं नियोजन करा. आपत्कालीन निधी तयार ठेवा. मित्रांनो, कसं आहे, वक्री शनी तुमच्याकडून पैसा हिरावून घेण्यासाठी आलेला नाहीये, तर पैशाची खरी किंमत आणि त्याचं योग्य व्यवस्थापन शिकवण्यासाठी आलेला आहे. आणि आज घेतलेला एक शहाणा आर्थिक निर्णय जो आहे ना, तो उद्याची अनेक संकट टाळू शकतो. लक्षात ठेवा, संपत्ती ही फक्त कमाईतून तयार होत नसते, तर संयम, शिस्त आणि योग्य निर्णयामधून तयार होत असते. कुंभ राशीच्या व्यक्तींनो, एक गोष्ट प्रामाणिकपणे अजूनही तुम्हाला सांगतो, तुम्ही इतरांच्या तब्येतीची काळजी जास्त करता,
पण स्वतःच्या आरोग्याकडे तुमचं दुर्लक्ष होत आहे. ठीक आहे, नात्यांमध्ये प्रेम असतं, आपुलकी असते, जरूर त्या गोष्टी केल्या पाहिजेत. इतरांसाठी जगताना थोडं तुम्ही स्वतःसाठी पण जगणं गरजेचं आहे आणि स्वतःच्या तब्येतीकडे अजिबात सध्या तर दुर्लक्ष करू नका. काय होईल, काही गोष्टी तुम्ही दुर्लक्ष करत गेला कामाच्या भरात, तर त्या पुढे जाऊन मग मोठ्या होऊ शकतात. मला काही तुम्हाला घाबरवायचं नाहीये, पण सावध करणं हे माझं एक प्रामाणिक कर्तव्य मी मानतो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यामुळे जेव्हा जेव्हा घरातल्या व्यक्तींना किंवा तुम्हाला काही त्रास होतील वैद्यकीय, तर तुम्ही त्वरित डॉक्टरांचे सल्ला घेणं गरजेचं आहे. आणि कसं आहे, ज्या व्यक्ती ज्येष्ठ आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा जेव्हा जेव्हा तुम्हाला वैद्यकीय चिकित्सेची गरज आहे ती तुम्ही वेळेवरती करा. आता ह्या गोष्टी सुद्धा मला राशी भविष्यामार्फत सांगण्याची वेळ आलेली आहे. याचं कारण असं आहे की व्यक्ती मूळ मुद्द्यापासून आयुष्याच्या फार दूर होत चाललेला आहे. मनाचा जर विचार केला की नाही, तर अनेक विचार तुम्हाला सध्या चालू आहेत. एक अशी छोटीशी गोष्ट असते, पण तुम्ही खूप खोलवरती मनाला लावून घेत आहात, जेवढी गरज नाही लावून घेण्याची. आणि गंभीरतेने पण इतका त्याचा विचार करण्याची गरज नाही. मानसिक आरोग्य टिकवणं फार गरजेचं आहे. विश्वासू व्यक्तीशी बोला ना, आणि कुटुंबासोबत वेळ घालवा, आणि तुमचा जो काही त्रास आहे तो कुटुंबातील व्यक्तींशी शेअर करा. अजून एक फार महत्वाची गोष्ट, इथून पुढं 12 डिसेंबरपर्यंत, कारण वक्री शनीचा काळ 12 डिसेंबरपर्यंत आहे, तोपर्यंत तुम्ही वाहन जे आहे ते फार काळजीपूर्वक चालवलंच पाहिजे. व्हिडिओच्या शेवट मी उपासना तुम्हाला सांगेलच. विद्यार्थ्यांच्या बाबतीत जरी विचार केला की नाही, तुमचा संयम आणि सातत्याची परीक्षा हा शनी घेत असतो. पण अभ्यास कसा केला पाहिजे आणि एकाग्रता कशी वाढवली पाहिजे याचं एक परीक्षण विद्यार्थ्यांमध्ये हा वक्री शनी घडवून आणेल. आणि मग त्याचा फायदा पुढे जानेवारी नंतर होणाऱ्या काही परीक्षांमध्ये ह्या विद्यार्थ्यांना नक्कीच होईल. मग सामान्य गोष्टी काय आहेत, तुम्ही मोबाईल पासून दूर राहिलं पाहिजे, सोशल मीडियापासून लांब जावा, विद्यार्थ्यांना माझं प्रामाणिकपणे सांगणं आहे. शनी हुशारीपेक्षा शिस्तीला आणि सातत्याला जास्त महत्व देतो. हा कर्म सिद्धांत आहे शनीचा. उपाय धार्मिक आहेत, पण ते धार्मिक उपाय तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी, सत्सद विवेक बुद्धी तयार करण्यासाठी मदत करत असतात. विश्वम विष्णुर्वषट्कारो भूत भव्य भवत प्रभू भूतकृत भूतभृत भावो भूतात्मा भूतभावना. विष्णू सहस्रनामामधला हा पहिला श्लोक आहे. त्याच्यामध्ये विष्णूची नाव आहे. ह्याचं तुम्ही जास्तीत जास्त पठण करा. आता जी गोष्ट मी तुम्हाला विष्णू सहस्रनामातली सांगितली ती तुम्ही तुमच्या विष्णू सहस्रनामाच्या पुस्तकामधून वाचू शकता. त्या वाचण्यामुळे तुम्हाला व्यवसायामध्ये काय निर्णय घ्यायचे, नोकरीमध्ये काय निर्णय घ्यायचे, विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना कोणत्या दिशेने अभ्यास केला पाहिजे, कुठं कुणाला काही कोर्ट केसेस चालू असतील, कायदेशीर बाबींमध्ये तुम्ही अडकलेला असाल, तर त्यातून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी हा विष्णू सहस्रनामातली जी पहिली ओवी जी तुम्हाला म्हणून दाखवली ती तुम्हाला मदत करेल. अशा विष्णू सहस्रनामामध्ये जवळपास 108 ओवी आहेत आणि त्याची 1000 नावं त्याच्यामध्ये गुंफलेली आहेत. आणि त्याचं वेगवेगळे शास्त्रीय महत्व जे आहेत ते मी तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओमधून सांगेल. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.